हॅलो, नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझा वीकली स्किन केअर रुटीन, जे मी एव्हरी वीक फॉलो करते फॉर सच ग्लोईंग अँड तुकतुकीत अशी त्वचा राहण्यासाठी. आणि असं जरुरी नाही आहे की जे लोक बाहेर जातात डेली ज्यांना सतत मेकअपशी संपर्क असतो त्यांनीच स्किन केअर करावं किंवा त्यांनीच ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो कराव्यात. डेली लाईफमध्ये आपण बघतो गृहिणी सुद्धा आपलं सतत किचनमध्ये असतात, तेलाच्या धुळीच्या संपर्कामध्ये येत असतात. सो मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी एवढे 10 मिनिट तरी काढावेत आणि स्वतःसाठी एवढा प्रयत्न करावा. सो चला आपण बघूयात मी काय काय फॉलो करते ते. सगळ्यात पहिले तर मी माझे फेस हेअर रिमूव्ह करते. त्यासाठी मी हा वॉटसनचा जो हेअर ट्रिमर आहे तो वापरते. त्यामध्ये 2 ऑप्शन असतात, एक आयब्रो ट्रिमरचा सुद्धा छोटा आहे आणि एक आहे की ज्याच्याने आपण संपूर्ण चेहऱ्याचे हेअर रिमूव्ह करू शकतो. ही स्टेप तुमच्या मर्जीवर आहे, तुम्ही फॉलो करू शकता किंवा नाही करू शकत. बट मला असं वाटतं की हेअर रिमूव्ह केल्याने चेहऱ्यावर जे कोणते आपण प्रोडक्ट्स लावतो ते अगदी छान असे बसतात, छान असे आपल्याला ते अप्लाय सुद्धा करता येतात आणि लॉंग लास्टिंग सुद्धा राहतात. सो मला असं वाटतं म्हणून मी हेअर ट्रिम करते. आणि हा एक अत्यंत मिथ आहे की हेअर ट्रिम केल्यानंतर खूप जास्त ग्रोथ होते त्यांची. नाही, स्त्रियांमधले जेनेटिक्स वेगळे असतात आणि पुरुषांमधले जेनेटिक्स वेगळे असतात. सो आपल्याला हेअर ट्रिम केले म्हणून अगदी पुरुषांसारखी दाढी मिशी वगैरे येईल किंवा काय असं बिलकुलच होत नाही. सो हे तुम्ही तुमच्यावर आहे, अगदी तुम्ही वापरू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता. एक अत्यंत महत्त्वाची टीप, जेव्हाही आपण फेसवर ट्रिमर यूज करतो किंवा कुठलाही प्रोडक्ट यूज करतो त्याआधी संपूर्ण चेहरा हा स्वच्छ असावा. म्हणून त्यासाठी मी ड्राय स्किनवर ऑफकोर्स माझी स्किन ही स्वच्छच होती, बट ड्राय केलेली मी आणि ड्राय फेसवर मी तो फेस ट्रिमर वापरते. त्यानंतर जे आपले चेहऱ्यावर थोडेफार केसांचे कण राहतात त्यासाठी मी हा TNW हा एक इंस्टाग्राम ब्रँड आहे, त्यावरून मी हा फेस वॉश मागवला आहे. माझी स्किन ही अत्यंत ड्राय आहे, सो म्हणून मी हा मुलतानी मातीचा बट जास्त फोम होत नाही, क्रीम बेस्ड वाला आहे हा फेस वॉश. माझी स्किन ही ड्राय आणि सेन्सिटिव्ह आहे म्हणून मी अगदी माइल्ड असे फेस वॉश यूज करते. ज्यांची स्किन ऑइली वगैरे असते त्यांनी फोम बेस्ड फेस वॉशकडे वळावं. ऑफकोर्स मी जे प्रोडक्ट्स वापरते तेच तुम्ही वापरावे असं काहीही नाही. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जे सूट होतात ते प्रोडक्ट्स तुम्ही वापरा. मी TNWचा हा फेस वॉश वापरला आहे, ज्याने मी माझा पूर्ण चेहरा क्लीन करून घेतला आहे. त्यानंतर आपली तिसरी स्टेप जी असणार आहे ती आहे एक्सफोलिएशन. त्यासाठी मी हा जस्ट हर्ब्सचा जो फेस स्क्रब आहे तो वापरत आहे. त्याच्याने अगदी हलक्या हाताने हार्शली यूज करायचं नाही, नाहीतर त्याचा खूप जास्त त्याने मग स्किन ड्राय होते. सो हलक्या हाताने अपवर्ड डायरेक्शनमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये ते फेसवरती स्क्रब करायचंय फॉर 1 or 2 मिनिटसाठी, ज्याच्यामुळे आपली डेड स्किन वगैरे जे असते ते सगळं निघून जातो आणि चेहरा छान स्वच्छ होतो. त्यासाठी चौथी स्टेप जी आहे आपली मसाज करायचा आहे चेहऱ्याला. त्यासाठी तुम्ही अगदी दुधावरची जी साय असते ती सुद्धा वापरू शकता. बट इथे मला जस्ट हर्ब्सचा गुड वाईब्सचा हा प्रोडक्ट जो होता तो मला मी पर्पलवरून काही शॉपिंग केलेली, त्यासोबत फ्री मिळालेला, सो मी तो वापरतीये. मसाज केल्याने चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि ग्लो सुद्धा करतो चेहरा आणि छान अशी तुकतुकीत राहते त्वचा. म्हणून सर्क्युलर मोशनमध्ये अपवर्ड डायरेक्शनमध्ये आपल्याला हे अगदी 5 मिनिट्ससाठी वगैरे थोडं मसाज करायचा आहे, ज्याच्याने अगदी चेहरा जो असो रिलॅक्स फील होतो. नंतर गुड वाईब्सचाच हा फेस पॅक वापरून मी अगदी हा पपाया फ्लेवरमध्ये आहे. पपाया तर आपल्या स्किनसाठी अगदीच उत्तम असतं, खाऊ सुद्धा शकता, लावू सुद्धा शकता, कुठलाच वेगळा परिणाम वगैरे हानिकारक असं नाहीये. सो हे मी 10 मिनिटांसाठी लावून ठेवणार आहे. अगदी पूर्णपणे ड्राय करायचं नाहीये, अगदी थोडंसं म्हणजे तुम्ही घड्याळात टाइम लावा, 10 मिनिटं चेहऱ्यावरती ठेवा. 10 मिनिटं झाल्यानंतर अगदी थोडं ओलं जरी असेल तरी थोडंसं पाणी लावून
सर्क्युलर मोशनमध्ये ते असं ग्लाइड करून करून नंतर फेस वॉश करून टाकायचं आहे. त्यानंतर अगदी महत्वाची स्टेप, ही स्टेप कधीच मिस नाही करायची, ती म्हणजे हे सगळं करून झाल्यानंतर फेस हा अगदी ड्राय होतो, म्हणजे अगदी नाही पण थोडाफार तर ड्राय होतोच. म्हणून चांगला असा उत्तम असा मॉइश्चरायझर वापरायचा आहे तुमच्या स्किन टाईपनुसार, तुम्हाला जो सूट होतो तो. मी पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर वापरते, अगदी अफोर्डेबल सुद्धा आहे आणि माझ्या स्किनला खूप जास्त सूट होतो. ह्याशिवाय मी दुसरा कुठलाही मॉइश्चरायझर वापरत नाही, कधीच नाही. तर हा होता माझा वीकली स्किन केअर रुटीन. तुम्ही यापैकी कुठले प्रोडक्ट्स वापरले आहेत का, आणि जर वापरले आहेत तर ते तुम्हाला कसे वाटले आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा, सो त्यांची सुद्धा स्किन अगदी हेल्दी आणि ग्लोईंग राहील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा फॉर मोर सच व्हिडिओज.